सीआयडीचे पथकं मागील काही दिवस वाल्मिक कराड यांचा शोध घेत होती, परंतु तो काही हाती लागत नव्हता. पण आता वाल्मिक कराडने कोणाच्या ऐकण्यावरून सिलेंडर केलं हे पाहणं महत्वाचं असेल. सीआयडीचे शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराडने एक व्हिडिओ जारी केला होता. त्यामध्ये त्याने केज पोलीस स्टेशनमध्ये खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्याने म्हटले आहे की संतोष देशमुख यांचे जे कोणी मारकरी असतील त्यांना अटक करावी, फाशी द्यावी. राजकीय दोषापोटी माझे नाव त्यांच्यामध्ये जोडले जात आहे. पोलीस तपासामध्ये मी जर का दोषी आढळलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे, असं त्याने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. हत्या प्रकरणामध्ये 4 आरोपींना अटक केलेली आहे आणि इतर 3 आरोपींची अद्यापही सापडलेले नाही. त्यांचा तपास सुरू आहे. सीआयडी त्यांच्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे आणि आता वाल्मिक कराड पुणे येथे सिलेंडर झाला आहे. आरोपींच्या शोधासाठी सीआयडीची 19 पथके तैनात करण्यात आलेली होती. सीआयडीचे अधिकारी आता वाल्मिक कराड यांची चौकशी करणार आहे. त्यानंतर त्यांच्या अटकेची कारवाई केली जाणार आहे. आता बीड पोलीस असताना सुद्धा सीआयडी कडे हा तपास का देण्यात आला? बीड पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्यावरती यापूर्वी 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर वाल्मिक कराड आणि मंत्री महोदय यांचे जवळचे संबंध आहेत. हे बघता तपासामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात का याची चौकशी होऊ शकत नाही, हे लक्षात घेऊन सीआयडी कडे तपास देण्यात आलेला आहे. दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये त्यांचा सहभाग आहे की नाही हे आता तपासले जाणार आहे. त्याच्यानुसार भारतीय संहितेच्या कलम 302 अंतर्गत वाल्मिक कराड, विष्णू साठे आणि सुदर्शन घुले यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड यांचा संबंध आहे का याचा आता तपास केला जाईल आणि याचा जर ह्याच्यामध्ये संबंध आढळला तर वाल्मिक कराडवरती 302 अंतर्गत सुद्धा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. आता सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांनी 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या घडवून आणली. सुदर्शन घुलेसह महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू साठे, कृष्णा अंधारे यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास करावा. त्यांच्यासोबत वाल्मिक कराड हत्येचा मास्टरमाइंड आहे का, त्याच्यामुळे त्यांच्यावरती खंडणीसोबत हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे. त्याच्या संदर्भात सर्वपक्षीय मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता. या खंडणी संदर्भात आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात आता वाल्मिक कराड यांची सीआयडी चौकशी होईल आणि मग त्यांच्यानुसार त्यांच्यावरती गुन्हा नोंदवला जाईल. येणाऱ्या काळामध्ये त्यांना कोर्टासमोर हजर केलं जाईल.